नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये असलेल्या नेत्या यांचं एक विधान जे त्यांनी संजय राऊत यांच्या संदर्भात केलं ते चर्चेत आहे. नागपूरमध्ये त्यांनी एका कार्यक्रमामध्ये हे विधान केलं पत्रकारांशी संवाद साधताना, आणि त्यावेळेला त्या म्हणाल्या की संजय राऊत ज्या वेळेला तुरुंगामध्ये होते त्यानंतर ते बाहेर आले आणि तेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने अगदी टोकाची भूमिका घेऊ नका, अत्यंत जहाल अशा भाषेमध्ये टीका करू नका, अशी आपण त्यांना एक विनंती केली. मात्र त्यांनी ते ऐकलं नाही. ते म्हणाले की मी अशाच पद्धतीने बोलत राहणार, कारण मी एक प्रकारे शिवसेनेला किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला स्वतःला समर्पित केलेला आहे. आता ही जी त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्याच वेळेला नीलम गोरे म्हणाल्या की एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरे गटाने संजय राऊत यांना बळीचा बकरा केलेला आहे. जे काही उद्धव ठाकरेंना बोलायचे ते संजय राऊत यांच्याकडून बोलून घेतात. आता हा जो शब्द त्यांनी वापरला बळीचा बकरा, तर मुळात तो पटणारा नाही की संजय राऊत हे बळीचा बकरा ठरलेले आहेत. बळीचा बकरा म्हणजे अर्थातच ज्याचा वापर केला जातोय, ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्यावर गोळ्या झाडल्या जात आहेत आणि त्या व्यक्तीला ते कळत नाहीये, त्याला ते राजकारण समजून येत नाहीये, त्याचा वापर केला जातोय, ते असं अजिबात नाहीये. संजय राऊत यांनीच म्हटलेले आहे की मी पूर्णपणे समर्पित आहे उद्धव ठाकरे यांना किंवा त्यांच्या गटाला, आणि त्यामुळे आपण असंच बोलत राहणार. म्हणजे त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की आपल्याला काय बोलायचंय, आपण हे का करतोय, ही भूमिका आपण का मांडतोय, पत्रकारांसमोर रोज आपण का बोलतोय, हे त्यांना पूर्णपणे ठाऊक आहे. त्यामुळे ते बळीचा बकरा ठरत नाही. उलट या सगळ्या भूमिकांमुळे एक प्रकारे उद्धव ठाकरेंची जी काही भूमिका आहे, उद्धव ठाकरेंच्या मनात जे आहे, उद्धव ठाकरे जे स्वतः बोलू शकत नाहीत ते मांडण्याचं काम, ती भूमिका लोकांसमोर मांडण्याचं काम हे संजय राऊत करतायत. रोज जे संजय राऊत पत्रकार परिषद घेत असतात ते संजय राऊत असतातच, पण ते उद्धव ठाकरेंचा तो खरा तर चेहरा असतो. उद्धव ठाकरेंची भूमिका ते मांडत असतात. अर्थात संजय राऊत यांचा याच्यामध्ये दोष नाहीये असं अजिबात नाही. अनेक वेळेला ते अश्लाघ्य भाषा वापरतात, खालच्या भाषेमध्ये टीका करतात, त्यामुळे ते सुद्धा टीकेचे धनी ठरतातच. पण ते जे काही भूमिका मांडतात ती भूमिका ही उद्धव ठाकरेंची भूमिका असते, आणि उद्धव ठाकरेंची भूमिका मांडण्यासाठी त्यांना रोज या पत्रकार परिषदांना सामोरं जावं लागतं, त्या पत्रकार परिषदा आयोजित कराव्या लागतात. पण हा त्याच्यामागचा एक त्यांचा स्वार्थ सुद्धा आहे की उद्धव ठाकरेंची भूमिका ते का मांडतायत. ते याचं कारण आत्तापर्यंत आपण पाहतोय ते किती टर्म त्यांची खासदारकी झालेली आहे, किती वेळेला ते खासदार म्हणून राहिलेले आहेत, हे कशामुळे शक्य झालेले. तर उद्धव ठाकरेंची हीच भूमिका जी आहे ती सातत्याने ते मांडत राहिले, सामनामधून आणि आता पत्रकार परिषदांमधून. रोज पत्रकार परिषद एका ठराविक वेळेला घ्यायची, ठराविक मुद्दा उपस्थित झाला की पत्रकार परिषद घ्यायची, हे त्यांचं काम झालेलं आहे. केवळ वर्तमानपत्रामधनं ते भूमिका मांडत नाहीत, केवळ एक संपादक नाही आहेत ते मुखपत्राचे, तर त्याबरोबर त्यांचा स्वार्थ आहे तो म्हणजे राजकारणामध्ये स्थिरस्थावर होणं. आधी निव्वळ खासदार होते, पण आता त्यांना लक्षात आलं की आपल्याला जर राजकारणामध्ये जर आपला आलेख उंचवायचा असेल, अधिक वरवर चढायचं असेल, अनेक शिखरं पादाक्रांत करायची असतील, तर आपल्याला उद्धव ठाकरेंची भूमिका मांडता आली पाहिजे. त्यांची भूमिका ही आपण मांडली पाहिजे, आणि त्यातून मग उद्धव ठाकरेंच्या एका कंपूमधलं एक महत्त्वाचं स्थान हे संजय राऊत बनलेले आहेत. आणि तेवढंच नव्हे तर आज पाहाल तर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा संजय राऊत यांची एक ओळख बनलेली. त्याच्या मागचं कारण सुद्धा तेच आहे. केवळ ते महाराष्ट्रामधले प्रवक्ते आहेत किंवा उद्धव ठाकरे एखादी भूमिका घेतात, ती भूमिका मांडण्याचं काम फक्त ते करत नाहीत. तर आज इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसणारा नेता म्हणजे कोण आहे तर संजय राऊत आहेत. विविध सभा ज्या आहेत त्याच्यामध्ये संजय राऊत यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण होतं, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे नेते ते बनलेले आहेत. आणि हे बनण्यासाठी
त्यांनी सातत्याने उद्धव ठाकरेंची भूमिका मांडलेली आहे. भले ती चुकीची वाटत असली, त्याच्यामध्ये कोणताही तर्क नसला, त्याच्यामध्ये अश्लाघ्य भाषा असली, खालच्या भाषेतल्या टिप्पण्या असल्या, पण ती भूमिका उद्धव ठाकरेंची भूमिका म्हणून ते मांडत असतात. आणि त्या मागे जे कारण आहे ते म्हणजे स्वतःचं स्थान जे आहे ते राजकारणामधलं बळकट करणं. आणि ते किती बळकट झाले आपण पाहतोय. अगदी राहुल गांधी सुद्धा त्यांना फोन करतात, शरद पवारांची मुलाखत ते घेतात. शरद पवारांची जे काही 2019 मध्ये जेव्हा सरकार बनलं त्यावेळेला त्यांच्याशी बोलणी करायला संजय राऊतच होते. संजय राऊतांचंच या सातत्याने सिल्व्हर ओकवर येणं जाणं होतं. ही जी त्यांनी स्वतःची प्रगती केलेली आहे, स्वतःला जी आवश्यक आहे राजकारणामध्ये इतकी वर्ष खासदारकी मिळवायची आणि एकूणच महाराष्ट्रातल्याच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचं एक स्थान निर्माण करायचं, त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भूमिका मांडायला सुरुवात केली. त्या उद्धव ठाकरेंनी त्यांना वापरलेलं नाहीये, त्या उद्धव ठाकरेंनी त्यांना बळीचा बकरा केलेला नाहीये, तर संजय राऊत यांनी स्वीकारलेलं आहे की आपल्याला करावं लागेल. भले त्यामुळे आपण टीकेचे धनी होऊ, पण आपल्याला करायचंय, कारण त्यातून आपण राष्ट्रीय राजकारणात चमकू, आपण महाराष्ट्रातल्या राजकारणात एक प्रमुख व्यक्ती बनू. प्रत्येक ठिकाणी सभा, मीटिंग किंवा बैठका असतील त्याच्यात आपल्या वाचून अडलं जाईल. उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे, जी शिवसेना आहे ते म्हणतायत, त्याच्यामध्ये आपल्या मताशिवाय पुढे पाऊल पडणार नाही. हे सगळं त्यांनी केलेलं आणि त्यासाठी आपण पाहिलं अगदी सुरुवातीच्या जेव्हा सरकार आलं महाविकास आघाडीचं, तेव्हापासून उद्धव ठाकरे हे कसे WHO ला सल्ला देतात, कसे ते डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे कसे सगळ्या उपाययोजना आहेत, कसे त्यांनी वेगवेगळे प्रकल्प कसे यशस्वी करून दाखवले, ते कसे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, 25 वर्ष तेच मुख्यमंत्री राहतील, ह्या ज्या भूमिका संजय राऊत सांगत आले त्याच्यामागचं कारण तेच होतं की त्यांना उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळ राहायचं होतं आणि त्यातून त्यांना स्वतःचा विकास करायचा होता आणि उद्धव ठाकरेंची भूमिका मांडायची होती. तेव्हा ते बळीचा बकरा अजिबात नाहीयेत, उलट ते उद्धव ठाकरेंचा चेहरा आहेत आणि त्याच्या मागचा त्यांचा तो स्वार्थ आहे तो ते साधत आलेले आहेत वेळोवेळी आणि तो साधत साधत ते आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले आहेत. नीलम गोरे ज्या म्हणतायत की ते बळीचा बकरा आहेत, त्यांच्याकडून बोलवून घेतलं जातंय, त्यात तथ्य नाहीये. तर संजय राऊत यांनी हे स्वीकारलेलं आहे जाणीवपूर्वक, हेच त्याच्यातून दिसून येतं. तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.